सुंदरबनच्या जंगलात शेरखान महाराज, त्यांची शेरनी राणी आणि एक छोटा वीरू नावाचा बछडा होते. शेरखान महाराज शिकारीला गेले की वीरू म्हणायचा, बाबा मी येऊ का तुमच्याबरोबर शिकारीला? शेरखान महाराज म्हणायचे, अरे वीरू बाळ तू अजून लहान आहेस, मोठा झाल्यावर शिकारीला ये. मग वीरू म्हणायचा, ठीक आहे बाबा. मग शेरखान महाराज म्हणायचे, अरे मोठा झाल्यावर मी आपण होऊन तुला जंगलात पाठवीन. मग असेच एकदा काय झाले, शेरखान महाराज शिकारीला गेले आणि शेरनीताई बाहेर गेल्या होत्या. ही संधी वीरूला साधून आली. त्याने काय केले, आई बाबा दोघेही घरात नाही, मग आज जंगल फिरून यायचं म्हणून तो जंगलात गेला. जंगल फिरल्यावर एका दगडावर बसला. तर काय झालं, दगडावर बसून तो इकडे तिकडे बघत होता. जंगलातलं झाडे, फळे, पक्षी, प्राणी कोण दिसतात का हे बघण्यात तो मग्न झाला. एवढ्यात त्याला त्याच्या बाबांच्या सारखी गर्जना ऐकू आली. अरे आपले बाबा आले वाटते, असं तो म्हणायला लागला. तेवढ्या झाडीत लपलेले 2 लाडोबा कोल्होबा बाहेर आले आणि ते काय म्हणाले, कोल्होबा, अरे काय रे वीरू, तुला बाबांची आठवण आली काय? अरे गर्जना मीच केली होती, कारण मी तुझ्या बाबांचा पूर्वजन्मातला आजोबा आहे, कळलं का? होय तुम्ही आजोबा आहे, मग चला घरी, असा वीरू म्हणाला. ठीक आहे चल. मग हे सगळे घरी आले, शेरखान महाराजांच्या गुहेत आले. तोपर्यंत शिकारीहून शेरखान महाराज आले होते. वीरू म्हणाला, बाबा बाबा हे तुमचे आजोबा आहेत लाडोबा कोल्होबा. अरे काय सांगतोयस? मग लाडोबा कोल्होबाने सांगितलं, होय शेरखान महाराज मी गेल्या जन्मीतलं तुमचं आजोबा आहे. शेजारच्या जंगलातल्या डोंगरावर तुम्हाला घेऊन मी एकदा फिरायला गेलो आणि तिथे एक डमरू हत्ती आहे, तो भयंकर आणि दुष्ट आहे. त्याची तुमची लढाई झाली, तो तुमच्या अंगावर आला, म्हणून मी त्या हत्तीच्या अंगावर जाऊन त्याला जखमी केलं, पण तो परत त्याने माझ्यावर हल्ला केल्यामुळं मी मरण पावलो. तुम्ही मात्र जिवंत घरी आला, त्यामुळे मला ह्या जन्मात ह्यो कोल्ह्याचा जन्म मिळालाय. असे म्हणल्यावर शेरखान महाराज म्हणाले, खरंच काय? म्हणून शेरखान महाराज लाडोबा कोल्होबाच्या पाया पडले. तोपर्यंत जंगलातले सगळे प्राणी आले होते. सगळ्या प्राण्यांना शेरखान महाराज म्हणाले, हे बघा जंगलवासियानो, हे लाडोबा कोल्होबा का नाही, माझे गेल्या जन्मीचे आजोबा आहे, त्यांचा आदर ठेवायचा, रोज त्यांना नमस्कार करायचा. मग सगळे प्राणी ठीक आहे म्हणाले. मग थोड्या दिवसांनी काय झालं, शेरखान महाराजांचं अभय मिळाल्यामुळे लाडोबा कोल्होबा यांना जास्त फुशारकी आली. मग ते त्यांची जातबाई घरचे काय करायचे, जंगलातल्या प्राण्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांनी प्राणी मांस खात असले की त्यांच्या पुढचे मांस पळवून आणायचे, झाडावरच्या पक्ष्यांची अंडी खायची, सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्यामुळे सगळे प्राणी वैतागले होते, काय करावे त्यांना कळेना. मग सगळे प्राणी एकदा एकत्र जमले. चंपा हरणताई, अप्पू हत्तीदादा, लखन माकडदादा, चंचला खारीताई, रामू अस्वलमामा, गुड्डू ससेवा सगळे एकत्र जमले. कपिला गाय आणि त्यांनी चर्चा केली, यावर उपाय काय काढायचा. सगळे म्हणू लागले. मग लखन माकडदादा काय म्हणले, मला एक युक्ती सुचल्या, मी ती करतो. मग अप्पू हत्तीदादा म्हणाले, लखन तुला युक्ती सुचली आहे ना, तर तूच जाऊन त्या लाडोबाशी चर्चा करू नये. ठीक आहे. मग लखन माकडदादा लाडोबाशी चर्चा करायला निघाले. ते त्यांच्या वस्तीत गेले, पण सगळे कोल्होबा सगळे चर्चा करत हसत बसले होते. त्यांची कशावर तरी चर्चा चालली होती, जोर जोरात हसत होते. मग लखन माकडदादा पुढे न जाता एका झाडाच्या आड लपून बसले, त्यांची चर्चा ऐकू लागले. तर लाडोबा कोल्होबा काय म्हणाले, अरे मित्रांनो बघा शेरखान महाराज कसे फसले, त्यांना कसं फसवलं. सगळे मित्र म्हणाले, होय रे काय केलंस तू? अरे काही नाही रे, मी आपला बनाव केला, पूर्वजन्मीचे तुमचे आजोबा आहे म्हणून. मी काही आजोबा बिजोबा नाही, मी बनाव केला, त्यामुळे शेरखान महाराजांचं अभय मिळालं. आता आपल्याला जंगलात पाहिजे तसे फिरता येते, पाहिजे त्या प्राण्याची शिकार ओढवून खाता येत्या, झाडावरची पक्ष्यांची अंडी खाता येतात.
मन मानेल तसं वागता येते आणि त्यामुळे आपल्याला कोणाचा त्रास होणार नाही, कारण शेरखान महाराजांचा अभय आहे, त्यामुळे कोणी प्राणीही आपल्याला त्रास देणार नाही असे म्हणून सगळे जोरजोरात हसत होते. मग लखन माकडे दादा काय म्हणाले, अरे वा, असं आहे होय, ही युक्ती केलीस काय, असे म्हणून लखन माकड दादा आले सगळ्या प्राण्यांच्या जवळ. अप्पू हत्ती दादा म्हणाले, काय झाले लखन. मग लखन माकड दादा सांगू लागले, आपल्याला लाडोबा कोल्ह्याने फसवले, शेरखान महाराजांचे आजोबा वगैरे काही नाही, तो त्याने आपल्याला फसवले हे सांगत होते. एवढ्यात काय झालं, तिथं लाडोबा कोल्होबा आले आणि ते काय म्हणाले, अरे कसली चर्चा चालली आहे, काय बोलताय. तेव्हा लखन माकड दादा म्हणाले, काही नाही लाडोबा, तुझी काही चर्चा नाही, आम्ही आपले असेच बोलतोय. तेवढ्या कपिला गाय आली आणि लाडोबा कोल्होबाला शिंगाने असे दूरवर तिला ढकलून दिले. लाडोबा कोल्होबा दूर जाऊन पडले. तेवढ्या तिथे शेरखान महाराज आले. शेरखान महाराज काय म्हणाले, अरे कपिला गाई काय झालं ग, माझ्या आजोबांना तू असं का ढकललंस. मग कपिला गाय म्हणाली, काय सांगू शेरखान महाराज, हे तुमचे आजोबा पूर्वजन्मीचे माझे वैरी आहेत. काय बोलतेस तू. हो हो, हे वैरी आहे. ज्या वेळेला का नाही गेल्या जन्मी मला हत्तीचा जन्म होता आणि तुम्ही आणि हे तुमचे आजोबा त्या डोंगरावर फिरायला आले होते, त्यावेळे तुमच्यात आणि माझ्यात लढाई झाली. हे आजोबा आडवे आले, मग त्यांना पण मी मार दिला. त्यावेळी तुमच्या या आजोबांनी माझी सोंड कापली, माझे कान कापले, शेपूट कापली, मला खूप खूप त्रास दिला आणि त्यामुळे मला मरण आले आणि नंतर हे आजोबा तुमचे मेले, कळलं का. म्हणून मला आता त्यांचा सूड घ्यायचा आहे आणि मी आता त्यांना बेदम मारणार आणि त्यांच्या सगळ्या जातबाईलाही मारणार, अशी कपिला गाय बोलू लागली. तेवढ्यात लबाड लांडगोबा भानावर आले आणि काय म्हणाले, महाराज चुकलो, महाराज चुकलो, मला माफ करा, कपिला गाई मला माफ कर, माफ कर. शेरखान महाराज म्हणाले, अहो आजोबा असे काय बोलताय, असं काय बोलताय. मग लबाड लाडोबा कोल्होबा काय म्हणाले, महाराज हे कपिला गाई ताई सांगतात ते बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, मी तुमचा आजोबा वगैरे कोणी नाही, मी एक लबाड लाडोबा कोल्हाच आहे. पण जंगलात पाहिजे तसं फिरता यावं, खायला यावं, तुमच्याकडून त्रास होणे, प्राण्याने तक्रार घेऊन आल्यावर, म्हणून मी हे नाटक केलं. मी आणि आमच्या जातभाईने नाटक केलं. त्यामुळं महाराज चुकलो, मला माफ करा, मी असं वागणार नाही आता परत कधी. आणि कपिला गाईला काय म्हणाले लांडगोबा, कपिला गाई ताई माझं चुकलं ग, मी हे नाटक केलं, मला माफ कर, माझा पुनर्जन्म नाही, काही नाही. मग कपिला गाय म्हणली, अरे लाडोबा तुझा पुनर्जन्म नाही, माझाही नाही, तुझी ही युक्ती आम्हाला कळली होती, मग तुला धडा शिकवण्यासाठी मी हे नाटक केलं, कळलं का. परत असं नाटक करू नको, दुसऱ्याला फसवू नको, कळलं का. खोटं बोलून दुसऱ्याला कधी फसवायचं नाही, शेवटी सत्य हे बाहेर येते, कळलं का. मग लाडोबा कोल्होबा खाली मान घालून म्हणाले, कपिला गाई ताई मला माफ कर, शेरखान महाराज मला माफ करा, मी परत असं कधी वागणार नाही. असे म्हटल्यावर लाडोबा कोल्होबाला अद्दल घडली. मग सगळे प्राणी आनंदाने आपापल्या गुहेत निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.